लागलेला आहे. तसं माझं आडनाव पाटील आहे आणि पाटील तुम्हाला माहिती आहे साहित्यिकांच्या यादीत कवा नसतात. पाटील असला तर कुठं असतोय, दिवसभर उसाच्या फडात, आणि उसाच्या फडातनं वेळ मिळाला 100% संध्याकाळी लावणीच्या फडात हाताला गजरा बांधून असतोय. ते आमची पाटलांची परंपरा आहे. परंतु आम्ही त्यातले पाटील नाही. हो, तसं असतं तर धोत्रामध्ये आलो असतो ना आम्ही, आणि आमच्या हातात गजरा सुद्धा नाही. तर असे आम्ही गावाकडले रांगडे पाटील आहे. कांतासुतांनी एवढ्या सगळ्या प्रेम कविता सांगितल्या, आमच्या वाट्याला प्रेम आलंच नाही. म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आमच्या मेसच्या भाजीला चव आणि माझ्या आयुष्यात लव या जन्मात तरी येईल का नाही असं मला वाटत नाही. खरं सांगायचं म्हणजे आमच्या वाट्याला प्रेम नाही. मला वाटतं माझ्या प्रेमाच्या खात्यावर काहीतरी भ्रष्टाचार झाला असेल. माझ्या संघाच्यांच्या 2-2, 3-3 गर्लफ्रेंड आहेत आणि आमच्या वाट्याला एक सुद्धा प्रियसी प्रियतम्मा नाही. म्हणजे हा काय गुन्हा सगळ्यात मोठा. म्हणजे वर गेल्यानंतर न विधात्याला मी सगळं विचारणार आहे की बाबा तुझं प्राक्तन निष्काम कर्मयोग सगळं मान्य, पण माझ्या खात्यावरला प्रेम हिशोब नेमका गेला कुठं याचं मला उत्तर पहिल्यांदा दे, बाकी सगळे नंतर न बघू. पण असो, मी वक्तृत्व क्षेत्रामध्ये होतो पहिला म्हणजे 2023ला स्पर्धा बंद केल्या आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळलो. तर तुम्हाला सांगायचं कारण एवढंच की या स्पर्धा नेमक्या साहित्य केसरी वगैरे का घेतलेल्या आहेत, तर प्रख्यात्री गेल्याच्या नंतरनं सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पटलावरती महाराष्ट्रातून एखाद्या वक्त्याचं नाव घेतलं जावं असा एकही वक्ता दुर्दैवानं महाराष्ट्राच्या मांदियाळीमध्ये जन्मलेला नाही. कारण सध्याचे वक्ते हे संपादकीयपणातून जन्म घेतात आणि म्हणून आजच्या वक्त्यांना खऱ्या अर्थानं सांगेन की लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या म्हणणारा दुसरा सावरकर सुद्धा आता जन्माला आला पाहिजे आणि त्या विचारसरणीचे वक्ते तयार व्हावेत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला कोणी विचारू तुम्हाला कसा वक्ता व्हायचा तर तुम्ही काय सांगाल, कुणाला लालित्य, कुणाला प्रियसीची ओठ गाल, कुणाला काय. मला तुमच्यातलं उठून कोणी विचारलं तुला कसा वक्ता व्हायचा आहे, मी सांगेन पिढ्यानपिढ्या या व्यवस्थेच्या छाताडावरती नाचणारा नामदेवराव ढसाळांच्या सारखा मला एक वक्ता व्हायचा आहे आणि तशातला वक्ता तुमच्यातून सुद्धा उभा राहिला पाहिजे. याचं सगळ्यात मोठं कारण का तर म्हणजे पुण्याच्या सभागृहात मी दुसऱ्यांदा बोलतोय. स्पर्धेत आल्यानंतर एकदा बोललो होतो आणि तेव्हा परीक्षकांना विचारलं की मला नंबर का दिला नाही. परीक्षक म्हणले बाबा भाषण द्याय गेलतास का धमकी द्याय गेलतास. आता आमचा आवाज म्हणजे आम्ही गावाकडली ढोरं राखणारी माणसं, त्याच्यामुळे आमचा आवाज कसा बसाडा. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कांतासुतांचा आवाज कसा एकदम गोड अवीट तुम्हाला वाटला. लता दिदींच्या आवाजात आणि सदाभाऊ पाटलांच्या आवाजात जरा फरक असणारच ना. त्यामुळं त्यांच्याकडे मला वाटतं गळा आहे, आमच्या नरडा आहे आणि त्यामुळे नरड्यांना आमच्या काही सूर बाहेर येत नाही. बऱ्यापैकी परीक्षकांचा सुद्धा बोंगा झालाय आणि म्हणून मला वाटतं एवढा वेळ लावायला लागलेला आहे ते सुद्धा. पण काय करायचं, व्यासपीठ मोकळं ठेवायचं नसतं. म्हणजे एक वेळ वक्तृत्वाचं व्यासपीठ मोकळं ठेवू नये. पण हल्लीकडं आमचे बरेच पाटील मंडळी हे संध्याकाळी सांस्कृतिक फड सुद्धा गाजवायला लागलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मांदियाळीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहायला लागलेला आहे. तर सांगायचं कारण हेच आहे की वक्ता महाराष्ट्राची जी परंपरा खंडित झालेली आहे ती पुन्हा कुठेतरी उभा राहिली पाहिजे. प्रख्यात्री एकदा पुण्याच्या सभागृहामध्ये कुठेतरी बोलायला उभे राहिले होते आणि ते बोलता बोललेत की सभ्य स्त्री पुरुष हो. खाली एक जण आगाव बसला होता. पुणेकर म्हणल्यानंतर ना आगाव असतात बऱ्यापैकी, असं मी म्हणलो नाही बरं का, विवा शिरवाडकरांचं वाक्य आहे. भाषण झाल्यावर मला सुद्धा जायचं आहे इथनं. तर प्रख्यात्रे बोलायला उभे राहिले आणि ते म्हणले की सभ्य स्त्री पुरुष हो. खालून एका आगावपणा केला आणि तो म्हणला काय हो. प्रख्यात्रे पण आगाव होते, ते म्हणले तुम्हाला नाही हो. म्हणजे अशा ताकदीचा वक्ता असला पाहिजे महाराष्ट्राच्या मांदियाळीमध्ये आणि म्हणून हा सगळा साहित्याचा मंच आहे. विषय सुद्धा वेगळे वेगळे दिलेले आहेत. काही जणांचे ललित विषय होते, काही विद्रोह होते, काही सांस्कृतिक सामाजिक आशयानं जाणारे बरेच विषय होते आणि प्रत्येकानं बोलले. काही ठिकाणी कॉपी पेस्ट झालं, ते आता परीक्षक त्यांच्या वेळेनुसार बोलतील न बोलतील मला काय माहीत नाही. पण कॉपी पेस्टचा ऐकून थोड्या वेळासाठी मला तो विषयाचा प्याला मला वाटतं कदाचित प्लेटोला दिला होता ना, तू कदाचित इकडे आणून आम्हाला पण दिला असता तर खूप भारी झाला असतं असं वाटायला लागलं थोड्या वेळासाठी. म्हणजे मला आत्ता कळालं की एक असे चालले होते 2-3 जण आणि एक त्यांच्यातला एकटाच सदग्रस्त होता आणि तो बडबड्या होता, बराच बडबड करायचा. मग कांतासुतांच्या सारखा एक कवी त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला या माणसाला शांत बसवा, बाकीचे म्हणलेत. मग आता तो शांत कसा बसवायचा. मग कांतासुतांच्या सारखा एक कवी होता आणि तो म्हणला की या माणसाला शांत कसा बसवू. तर कवी म्हणले की मी याला बरोबर शांत बसवतो, तुम्ही काही काळजी करू नका. त्या कवीच्या जवळ गेल्यानंतर तो सदगृहस्थ एकदम शांत बसला. मग थोड्या वेळानंतर कवीला विचारलं की बाबा तू असं काय केलंस तो एकदम शांत बसला. तो म्हणला की पुढे एक शब्द बोललास तर मी कवी आहे म्हणला, तुला माझ्या सगळ्या कविता ऐकू घालीन. मग तेवढ्या एका वाक्यामुळे तो थांबला. म्हणजे कवींचा सुद्धा दर्जा कुठेतरी ढासळत चाललेला आहे का याचा सुद्धा विचार निश्चितपणानं झाला पाहिजे. कांतासुतांना असं म्हणणार नाही मी, कारण त्यांच्या आविट गोड गळा आम्ही कोल्हापूरला सुद्धा ऐकलेला आहे.
आणि कोल्हापूरचे आम्ही माणसं रांगडी आहे बऱ्यापैकी, तांबडा पांढरा खाणारे आहे. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत नसेल तांबडा पांढरा खाणारा मी असेल म्हणून, पण आहे. आणि विशेष म्हणजे पाटील आहे, आणि पाटील असल्यामुळं जरा लावणी तमाशा वगैरे या गोष्टींची सुद्धा प्रचंड आवड आहे आम्हाला सुद्धा. पण हे जरा सांस्कृतिक परिभाषा विद्येचं माहेरघर म्हणतात. आपण कधी विद्येचं माहेरघर पुण्याला म्हणलो नाही आणि म्हणणार पण नाही. बापई माणसानं माहेरघर म्हणायचं म्हणजे काय? बाई माणसानं म्हणणं ठीक आहे, पण बापई माणसाला माहेर नसतं, त्यामुळे आपण काय म्हणणार नाही. म्हणजे आमच्या जयश्री गडकर कोल्हापूरला आले की सारख्या म्हणायच्या, कोल्हापूरला आले की मला माहेरला आल्यासारखं वाटते, माहेरला आल्यासारखं वाटते. आता बाई माणूस म्हणून म्हणल्या म्हणून ठीक आहे, आम्ही माहेर म्हणणं म्हणजे जरा निसर्गाच्या विरोधात गेल्यासारखं काहीतरी आहे, म्हणून आपण काय पुण्याला विद्येचं माहेरघर वगैरे म्हणणार नाही. ज्याला म्हणायचं आहे त्यांनी बाबा तुमच्या हिशोबानं बघा. आणि अलीकडच्या काळात तुम्हाला सांगितलं खूप स्पर्धा उत्तम झाली. प्रवीण काजळेंचं नियोजन आहे, गजानन साबळेंचं नियोजन, आणि विशेष म्हणजे ही स्पर्धेतली पोरं आहेत, आणि स्पर्धेतल्या पोरांनी स्पर्धा घेणं हे खूप उत्तम आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी राजकीय ढवळाढवळ वगैरे व्हायला लागलेली आहे. नाहीतर आम्ही आयोजक मंडळी बऱ्यापैकी ते खोके आणून ठेवणार होतो चिठ्ठ्या काढाय, त्यावर कोणतरी याने आक्षेप घेईल म्हणून आम्ही ते ड्रम आणून ठेवले गोल गोल. कारण हल्ली खोक्याचं आणि पुणेवाल्यांचं डोकं कधी कुठं काय चालेल काही हिशोब नाही. आपण पहिल्यांदा आले 10-12 दिवस पण झालेले नाहीत पुण्यात येऊन, म्हणजे 12 दिवस व्हायच्या अगोदर इकडले वेगळे 12 दिवस अनुभवायला यायला नकोत, म्हणून आम्ही ते ड्रम आणण्याचं योजलेलं आहे. बाकी काही याच्या मागचा उद्देश नाही. बाकी स्पर्धा वगैरे उत्तम पद्धतीनं झाली. आता तुम्ही म्हणाले यानं स्पर्धा सुटली, पण एवढं सगळं का बोलायला लागलाय तुम्हाला? आमचं आता दुखणं काय सांगू, म्हणजे अनेकांनी आता हे वय म्हणजे आम्ही 21वं वय, एखाद्या सुंदर तरुणीच्या डाळिंब फुटलेल्या ओटाकडे बघून शिट्टी मारण्याचं वय आमचं. आम्हाला अजून मिशा आल्या नाहीत, हा भाग वेगळा, परंतु आमचं वय मात्र नाजूक आहे. आणि त्या नाजूक वयाला सांभाळून काही ना काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत. आमचं वय बऱ्यापैकी शिट्ट्या वगैरे मारणं, तमाशाच्या पडू, हे सगळं ह्या वयात आमच्या आजापंजांनी केलेलं आहे, आणि ती परंपरा पुढं कुठंतरी राखली पाहिजे. पण आमच्या आजापंजांनी मागं काय शिल्लक राखलेलं नाही, म्हणजे बाबा ते उधळता यावं येणाऱ्या काळात. आमच्या आजापंजा पण चांगली बिचारी, म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो सांस्कृतिक मांदियाळीत. तर तुम्हाला सांगायचं हेच की आता परीक्षेकडे वगैरे का वळलो आम्ही अभ्यासाकडे, माझे सगळे वक्तृत्व क्षेत्रातले मित्र मागं उभारलेले आहेत, त्यांना सुद्धा सांगेन की मोहब्बत ढूंढने की जगह और परात में अंगूठी ढूंढने की जगह हम एक्झाम सेंटर ढूंढ रे. ते दुःख यांचं सुद्धा मागं बघा सगळे कसे उभारलेले आहेत. हे सगळे स्पर्धा क्षेत्रातले आहेत, म्हणजे यातले काही जण तुम्हाला प्रौढ वाटतील. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतीय राज्यघटना म्हणते की बाबा तुम्ही मतदानला पात्र झाला, आणि 21व्या वर्षी सांगतात की तुम्ही लग्नाला पात्र झाला. बऱ्याच परीक्षक महोदयांची लग्न अजून व्हायला तर आहेत, परीक्षकांची झाली नाही तर वक्त्यांचं काय घेऊन बसलाय. म्हणून आपण येणाऱ्या काळात कसं आहे, मी लग्नाच्या बाबतीत आणि मुलींच्या बाबतीत लय संवेदनशील आहे. आधीच आपल्या प्रेमाच्या खात्यावर भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे एखादी आम्हाला पण वाटतं, मला पण की घरात गेल्यानंतर ना कुणीतरी उंबरट्यावरती उभी राहावी आणि म्हणावी की झाल्या तिने सांजा करून शृंगार साजा, वाट पाहते मी बाई येणारा साजन माझा. आणि आम्ही मात्र तिकडं आजच्या दिया तुम्ही मेरे प्यार का, यात काय राम नाही, म्हणून आम्ही स्पर्धा सोडल्या. मी पण भाषण स्पर्धेतला माणूस आहे. आता परीक्षकांना आणि माझं पटायचं नाही, त्यामुळे नम्रात माझं नाव सहजासहजी तुम्ही ऐकलं नसेल, हा भाग वेगळा. कारण आम्ही असं गावंढळ बोलणारी माणसाने ज्याचं त्यानं बोललं पाहिजे या मताशी तुम्ही सहमत आहे. पुण्याची तुमची भाषा प्रमाण भाषा म्हणतात, आम्ही कोल्हापूरची रांगडी भाषा आहे. जर मी आता प्रमाण भाषा म्हणून आईला जर मम्मी म्हणा आणि मॉम म्हणा म्हणालात, तर एखाद्या आईला जर एखाद्या छोट्या लेकरांना आई म्हटल्यानंतर पान्हा फुटत असेल तर मम्मी आणि मॉम कशाला म्हणा, या मताशी सहमती दाखवणारे आम्ही माणसं आहे. त्यामुळं तुमच्या भाषेचं प्रमाणिकीकरण करा, आणखी काही करा. मी एवढं प्रेमावरती बोललो, तुम्ही सगळेजण म्हणाल की बाबा खरंच प्रेमाच्या एवढा दर्द बऱ्या कहाणीतला आहे का काय. कोल्हापुरातनं येतानाच मी अभ्यास करण्याचं ठरवून आलेलो आहे, आणि प्रेम आणि मी लय जवळचा गोष्ट आहे. मग कोल्हापूरनं येतानाच हृदयाला सांगितलेलं आहे पुढल्या 2 वर्षासाठी तुझी नसबंदी झालेली आहे, त्यामुळं कुठल्याही मुलगीकडं बघायचं नाही. आणि तुम्ही तुम्हा सगळ्यांना आता कळालं असेल माझं दुःख. ज्या वयात मुलींनी गुलाब द्यायची त्या वयात मुलं गुलाब देत आहेत. याच्यासारखं दुःख काय असेल. तुम्ही माझं ते मगाचं वाक्य ऐकलं नसेल तर पुन्हा ऐका. हृदयाला सांगितले तुझी नसबंदी झालेली आहे म्हणून. म्हणजे हे पण दुःख वेगळं. तुम्हाला हसवायच्या नादा माझं लगीन व्हायचं नाही बाबा येणाऱ्या काळात. हे चालत राहतं. बाकी मागं उभा राहिलेल्या स्पर्धकांना पण सांगेन बाबा हे करंडक फिरताय.
तेव्हा या फिरत्या करंडकाला काय महत्त्व नाही. कायमस्वरूपी आयुष्यात एखादा तरी करंडक बघून ठेवा. लग्नाच्या हिशोबानं बघा, सामाजिक दृष्टीनं बघा, अभ्यासातलं बघा, काही पण बघा, पण कायमस्वरूपी करंडक असला पाहिजे. आमच्या वाट्याला काही प्रेमातला कायमस्वरूपी करंडक कधी आलाच नाही. कारण ते एक हिंदीत दीपिका पदुकोणचं कदाचित गाणं होतं की दिल वालूंगी ना काय ते पिंकी हे पैसे वालूंगी. आमच्याकडे पैसेच नाही, पिंकी येईल कुठनं? तर असं सगळं आमचं आहे. एक मी कधी